हॅलो मित्रांनो, माझं काय आज आज आपण एंट्री केलो आहे. बरेच दिवस झाले आपल्याला एंट्री भेटली नव्हती इथं. तर आज आपण एंट्री केलो इथं आणि हा व्हिडिओ शूट करता आला नव्हता कारण तो आता जॉबचा टायमिंग चालू होता 10 वाजता आणि त्या टायमालाच ही एंट्री भेटलेली होती. ठीक आहे, आजपासून आपण आता जॉब पण म्हणजे इतके दिवस आपण रायगडला होतो. रायगडला आउट ऑफ द सिटी काम होतं, तिथं आपण फ्रीडमसारखं आपण काम करत होतो. पण आता पुण्यामध्ये आल्यापासून कसं आता इथं रेग्युलरली सकाळी 9-9:30 वाजता जॉबवर यावं लागतं आहे आणि ते 5-5:30ला आपली सुट्टी होते. त्यामुळं कसं इथं आपल्याला बरोबर व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये काही करताच येत नाही. त्यामुळे जरा आता इथून पुढे जरा व्हिडिओ असेच येत असतील तुम्हाला आणि ट्रेड डेली होतील की नाही होतील काय सांगता येत नाही, पण ट्रेड झालेला आपण तुमच्याबरोबर जर नक्की शेअर करणार. तर बघा इथं आपली एंट्री झालेली आहे 9:31 एंट्री झालेली आणि एक्झिट आपली 10:19 प्राईज आहे एंट्री प्राईज 30 रुपये आणि इथं 22 रुपये 55 पैशाला एक्झिट आहे. आपलं ट्रेलिंग स्टॉपला सीट झालेलं आहे. तर चला तुम्हाला मी चार्टवर दाखवतो. पहिलं प्रॉफिट दाखवतो किती झाले काय नाही. तर आजचं आपलं प्रॉफिट 600 रुपयाला गेलेलं आणि बुक करता करता आपलं 540ला बुक झालं आहे. तर तुम्हाला हे चार्टमध्ये दाखवतो कसं काय सिच्युएशन झालेली आहे. तर इथं आपण चार्टवर आलो आहे आणि तुम्ही इथं बघू शकतात आपली एंट्री कुण्या कॅन्डलला झालेली आहे आणि स्टॉप लॉस कुण्या कॅन्डलला एक्झिट झालेलो आहे आपण. तर बघा इथं आपली कुठं एंट्री झालेली ह्या कॅन्डलला. हा चार्ट मोठा करू का मी? नाही रो थांबा एक मिनिट, समजायचं नाही तुम्हाला. इथल्या ह्या कॅन्डलवर पण दाखवतो, इथं दाखवतो असं झूम करून म्हणजे एकदम व्यवस्थित दिसत. तर बघा आपली एंट्री जी झाली आहे हे 9:31 काहीतरी मिनटाला एंट्री झालेली आहे आपली. एक मिनिट इथं दाखवतो कितीला एंट्री झाली. 9:31 9:31 मार्केट इथं होतं. इथं आपलं ॲरो बी दिसते बघा, हे बघा दिसते का इथं ॲरो हे वालं. इथं आपली एंट्री झालेली आहे किती रुपये 31 रुपयाला काहीतरी इथं एंट्री झालेली ह्या प्राईजला इथं. आणि ह्यावाल्या कॅन्डलला इथं एंट्री झालेली आहे आपली. तर आपलं टार्गेट बघा कुठं आहे आता. स्टॉप लॉस तर आपलं कमीच होतं. स्टॉप लॉस बघायला गेलं तर हे इथं कुठं तर होतं स्टॉप लॉस. आणि टार्गेटला एवढं टार्गेट दिले आपलं 1:2 झालेलं आहे. हे ऑप्शन सेलिंगमध्ये जरा स्टॉप लॉसमध्ये छोटे दिसते स्टॉप लॉस. इथे एंट्री केली का नाही इथली प्राईस मोठी असते नाही का, आणि जसं जसं खाली जायचं तसं प्राईस कमी असते. त्याच्यामुळंच हा लोचे आहे. ऑप्शन सेलिंगमध्ये पण प्रॉब्लेम असतात, बाईंगमध्ये पण प्रॉब्लेम असतात, दोन्हीमध्ये पण प्रॉब्लेम असतात. आणि आता इथून एंट्री झाली आपली, एक्झिट दाखवतो तुम्हाला. इथनं एंट्री झाली आणि एक्झिट कुठं ना कुठं इथं झाली एक्झिट. त्यानंतर ह्याच्या बॉटमला जेव्हा आलं तेव्हा इथून हाय चान्सेस होते की मार्केट थोडंसं इथवर तर मुवमेंट करणारच आहे. मग प्रॉफिट कमी करेल, मग पुन्हा परत खाली जाऊ शकेल. हे असे इथं सिनॅरिओज घडतात त्याच्यामुळं आता. आणि ऑप्शन चार्टवर तर असं आहे आणि प्रीमियम चार्ट आपलं इंडेक्स चार्टवर काय सिच्युएशन होते ते सांगतो तुम्हाला. आता इंडेक्स चार्टवर आहे ना, तर इथं सेलिंग झाली आहे. ओके, ह्या झोनपर्यंत कुठं रिट्रेसमेंट इथे आणि परत तिथून सेलिंग येणार कुठवर इथवर सेलिंग येणार आणि इथून परत रिट्रेसमेंट होणार. हे अशा प्रकारे मार्केट चालतं आहे. तर हे अशा पद्धतीनंच आपल्याला कुठं ना कुठं ट्रेड फाइंड आउट करून मार्केटमध्ये ट्रेड करावं लागते. असं नाही की आपण एंट्री केलो आहे बॉटमला आणि तिथूनच मार्केट पूर्ण दिवस वरतीच आहे असं नाही होत, आणि इथून एंट्री केलो आणि पूर्ण दिवस खाली आहे असं पण नाही होत. मार्केट वरती खाली होत राहते. त्याच ह्याच्यामध्ये कुणाला प्रॉफिट होते कुणाला लॉस होते हे सिच्युएशन चालतात. चला आजचं तुम्ही परत बघू शकता एंट्री प्राईस, एक्झिट प्राईस आणि आजचा पोझिशन डे क्लोज आहे 540 रुपयाला काहीतरी. ब्रोकरेज वगैरे जाऊन नियर बाय आपण 500 रुपयाच्या प्लसमध्ये आज पण असणार आहे. ओके, धन्यवाद.